प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात? छान आहात का? आनंदात आहात का? भीतीपासून मुक्त आहात का? सुखात आहात का? विचार करून बघा. तुम्ही नेहमीच भीतीपासून मुक्त, आनंदी आणि सुखी असायला हवे. म्हणूनच प्रभू दररोज तुमच्याशी बोलतो. मग येशू सोबत चालणारी मुले भीतीत राहू शकतात का? काय होईल, कसे होईल, झोप येत नाही असं म्हणावं का? मग येशू आपल्या सोबत आहे याचा अर्थ काय? मग तुमच्या सोबत येशू नाही का? येशू सोबत चालण्याचा अनुभव तुम्ही घेतला असेल. तो आपल्याला वचन देतो, सल्ला देतो. आजही तो एक वचन देईल. स्तोत्र 121 वचन 3. तो तुझ्या पावलांना डगमगू देणार नाही, तुझा रक्षक झोपणार नाही. प्रभू तुझा रक्षक आहे, तो कधीही झोपणार नाही. साधारणपणे सगळेच लोक रात्री आली की झोपतो, आपण विश्रांती घेतो. शरीरासाठी झोप आवश्यक आहे, पण देव येऊन झोपेल का? तो कधीच झोपत नाही. झोपणारा देव नाही हे आधी लक्षात ठेवा. तो झोपत नाही, दिवसरात्र जागा असतो. त्याच्यासाठी दिवस आणि रात्र सारखेच आहे. माणसांसाठी त्याने रात्र निर्माण केली जेणेकरून ते विश्रांती घेतील. या रात्रीच्या वेळी अनेक धोके येण्याची शक्यता असते. म्हणूनच तो रात्रीही जागा राहून आपल्या मुलांचे रक्षण करतो. हेच तुम्ही समजून घ्या. जो झोपतो आहे तो देव असू शकत नाही हे आधीच लक्षात घ्या. दिवसरात्र आपल्यावर लक्ष ठेवून आपले रक्षण करणारा तोच खरा देव आहे. मी एका शहरात सेवेसाठी गेलो होतो. तिथे एक भाऊ व्यवसाय करतो. मोठी फॅक्टरी आहे त्यांच्याकडे. खूप उत्पादने तयार करून परदेशात निर्यात करतात. चांगला आहे. परमेश्वर त्याला आशीर्वाद देत आहे. एक दिवस पहाटे 2 वाजता परमेश्वराने त्याला उठवले. जाग आली आणि प्रभूने उठवले आहे हे जाणवेल इतक्या आध्यात्मिक अनुभवास तो होता. फक्त कर्तव्य म्हणून प्रार्थना करत नव्हता, तर देवासोबत जवळचा अनुभव जगत होता. 2 वाजता परमेश्वराने उठवले हे समजून तो लगेच प्रार्थनेसाठी बसला. प्रभू, तुम्ही मला का उठवले? काय काम आहे? असं विचारलं. परमेश्वर म्हणाले, तुझ्या फॅक्टरीत जा, तुझ्या फॅक्टरीत जा. असा एक आवाज त्याच्या हृदयात उमटला. पवित्र आत्मा बोलत आहे, या फॅक्टरीत जा असं सांगून. प्रभू सांगत आहेत म्हणून त्याने लगेच पत्नीला उठवून मी फॅक्टरीपर्यंत जाऊन येतो असं सांगितलं आणि आपली कार घेऊन फॅक्टरीकडे गेला. त्या दिवशी फॅक्टरीत रात्री काम नव्हतं, फक्त दिवसा काम होतं. गेटवर सिक्युरिटी गार्ड होता. तो तिथे जाऊन उभा राहिला. सिक्युरिटी गार्डने पाहिलं. मालक स्वतः एवढ्या पहाटे 2 वाजता कसे आले असं म्हणाला. त्यांनी दरवाजा उघडायला सांगितलं. मग दरवाजा उघडून ते आत गेले. मग फॅक्टरीत पाहणी केली. काहीतरी कारण आहे असं वाटून एक एक करून सर्वत्र पाहायला लागले. एका भागात पोहोचल्यावर तिथे आग लागली होती आणि धूर येत होता. तिथे जाऊन पाहिलं तर इलेक्ट्रिक वायरच्या सर्किटमध्ये काहीतरी चूक झाली होती आणि त्यामुळे आग लागली होती. तेव्हा आग नुकतीच पेटायला सुरुवात झाली होती आणि त्यांनी ती आग विझवली. जर थोडा जरी उशीर झाला असता तर ती आग पसरून संपूर्ण फॅक्टरीत फैलावली असती आणि कोट्यवधींचं नुकसान झालं असतं. म्हणूनच प्रभू म्हणतात, तुला राखणारा कधीही झोपत नाही. तो आपल्यालाच नाही, मालमत्तेलाही जपतो. असलेल्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. बायबलमध्ये लिहिलं आहे की देवाने योब आणि त्याच्या सर्व गोष्टींनाही बाहेरून वेढा घालून सुरक्षित ठेवलं होतं. तुम्ही हे विश्वास ठेवा. प्रवास करताना, मग तो बसने असो, कारने असो, ट्रेनने असो किंवा विमानाने असो, प्रभू मला नक्कीच सुरक्षित ठेवतील असा विश्वास ठेवा. मुलांना शाळेत पाठवताना मुलांना प्रभू सांभाळतील असा विश्वास ठेवा. देवाच्या हातात सोपवा व प्रार्थना करा. बाहेर जाताना घरातून निघण्यापूर्वी प्रार्थना करूनच बाहेर पडा. प्रभूच्या हातात सर्व सोपवा. जबाबदारी त्यांच्यावर टाका, ते सांभाळतील. जर तुम्ही विचारलंत की मला कुणाची गरज नाही, माझ्याकडे सुरक्षा, पोलीस, हे ते सगळं आहे असा अभिमान बाळगला तर प्रभू बाजूला जातील. प्रभू, तुम्हीच माझे रक्षक देवता आहात. मी सर्व काही तुमच्या हातात सोपवतो. मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्हीच माझी काळजी घ्या. तो तुमचा पाय कधीही घसरू देणार नाही, कारण जो देव तुम्हाला राखतो तो कधीही झोपत नाही हे तो तुम्हाला समजावून देईल, बरोबर ना? म्हणून आता प्रभूकडे पाहून सांगा, प्रभू, तुम्ही किती काळजी घेणारे देव आहात.
किती प्रेमळ देव आहात. तुमची मुले म्हणून आम्ही कधीही नुकसान होऊ नये, हानी पोहोचू नये किंवा कोणतीही आपत्ती येऊ नये. कोणतीही चोरी, रोग किंवा संकट आमच्यावर येऊ नये म्हणून दिवसरात्र जागून आम्हाला जपणाऱ्या देवाचे स्तुती असो, स्तुती असो, स्तुती असो. येशूच्या पवित्र नावाने. आणि आमेन, आमेन.